तर अंगणवाडीतला आहार हा निकृष्ट आहे, ग्रामस्थांचा सुद्धा हाच दावा आहे. आणि झी 24 तास ठाकरवाडी गावामध्ये दाखल झाली. प्रशासनाच्या कारवाईला ठाकरवाडी ग्रामस्थांनी विरोध केलाय. रेश्मा पारधींना पुन्हा रुजू करून घ्यावं अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी. मी सध्या आता त्याच ठाकरवाडीच्या शाळेत आहे, ज्या ठिकाणी या रेश्मा पारधी या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात. आपण जर पाहिले तर हीच ती शाळा आहे आणि ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडलेला आहे. मात्र सोशल मीडियावरती त्यांनी व्हिडिओ प्रसारित केला असा त्यांच्यावरती आरोप केला आणि त्यामुळे त्यांना सेवेतनं बडतर्फ करण्यात आलेलं आहे. नक्की काय सर्व परिस्थिती आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामस्थ आहे, काय सांगाल? या ठिकाणी मॅडम शिकवण्यासाठी आहे, मात्र त्यांना काढलेलं आहे सेवेतनं. नाही, शासनाने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे. वाटाणा पूर्णपणे शिजतच नाही. लापसी भरडा आहे तो चिकट होता. असा आपला घरगुती असतो ना जो भरडा, तो कसा सुट्टा होतो तसा हा भरडा आहे ना सुट्टा होत नाही, आता चिकट राहतं. ते आपण चावलं ना तर चिंगम कसं आपण चावतो असं हे होतंय. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे, अन्नामध्ये प्रॉब्लेम आहेच. भरडा याचा तो पण शिजत नव्हता, असा चिकाट व्हायचा. आम्ही बऱ्याच वेळा मॅडमला सांगितलं का हा आहार काय ते पोरांना खाऊ घालू नका. तर मॅडमनी काय केलं, स्वतःच्या खर्चाने भरडा आणायला लागले. मग हा भरडा न शिजवता ती विकत आणायची, तो भरडा शिजवून द्यायची मॅडम पोरांना. तिला परत आमच्या तिथं शाळेला हे करावं तेवढीच मागणी. अतिशय खडतर परिस्थितीत गेली 18 वर्ष रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे. शाळेत अंगणवाडीच्या मुलांना शिकवण्याचं काम केलेलं आहे. वेळेला जर निकृष्ट दर्जाचा आहार आला तर त्यांनी स्वतः स्वखर्चाने या ठिकाणी दुसरा भरडा आणून मुलांना अन्न शिजवून दिलेलं आहे. मात्र त्याच देवयानी पारधी यांच्यावरती बडतर्फीची कारवाई झालेली आहे आणि ही कारवाई चुकीची असून त्यांना पुन्हा कामावरती घ्यावं अशी मागणी या ठिकाणी स्थानिक पालक आहेत मुलांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे.